असं नाही, जरी आमदार झालो असेल, मंत्री झालो असेल, विधानसभेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राहिलो असेल, तरी त्याच्यात बदल झाला नाही. उलट मी मला वाटते पहिल्यांदा ज्या वेळेला उपाध्यक्ष झालो तेव्हा भाषण केलं तर स्वर्गीय अजित दादा म्हणत होते, ए बाबा अरे सगळंच नको ना खरं सांगू, कारण मी आमच्या भाषेत सगळं काही खरं सांगायला लागलो होतो. तेव्हा या ठिकाणी हिरामण खोसकर साहेब आहेत, राहीबाई पोपेरेंचं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ताई आपल्यालाही माहीत असेल का ही आताच्या आपल्या लोकांची आहे पैशांच्या बँका, बँक आणि पैसा. पण राहीताईंची बँक आहे पैसा निर्माण करणाऱ्या वस्तूची बँक, का जे आताच आपल्याला गणेशपुरे साहेबांनी सांगितलं का खाद्य संस्कृती. तर ती आता आमची जरी असेल, आमच्या आदिवासी भागातली तुम्ही खाद्य संस्कृती म्हणून तिला पसंत करता, पण ते सुद्धा जे काही पारंपरिक बियाणं होतं ते मध्यंतरी लोप पावलं होतं, फार कमी प्रमाणात होतं. पण राहीताईंनी ती बियाण्याची बँक, त्यांच्याकडे आज कोणतंही बियाणं मागा, कोणतंही बियाणं मागा का ज्याची नावं आपल्याला सुद्धा आताच्या भगिनींना माहीत नाही, आम्हाला सुद्धा माहीत नसतील कदाचित. मला तसं माहीत आहे सगळ्यात जवळपास पार पेंढरापासून तर सगळ्यापर्यंत मला माहीत आहे, त्याच्यामुळं तो काय विषय नाही ताई. पण ताईंनी ते जोपासलंय. अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून ते बियाणं घेतात, त्या तशा बियाणं देतात आणि मग माटा असेल, राजगिरा असेल, नको त्या गिलके, गावठी गिलके असतील किंवा तुमच्या आता काकडी 2-2.5 महिन्यात 1.5 महिन्यात येणारी म्हणतात लोक. माझ्यावरच सगळं मिक्सिंगवर आणलं तुम्ही. पण असंही मी ऐकलं का काकडीला सुद्धा इंजेक्शन दिलं जातं, भोपळ्याला इंजेक्शन दिलं जातं. पण ही काकडी तुम्ही इंजेक्शन नाही, तुम्ही काहीही द्याल तरी तिच्यावर परिणाम होणार नाही. ती नैसर्गिकच उगवते, तिला कुठल्याही प्रकारच्या खताची गरज नाही. अशा पद्धतीची काकडी, तिला आम्ही वाळूक म्हणतो, बरोबर. तिचा आता घ्या काकडीचा तो आपल्या आकार एवढासा, आमच्या ती काकडी एवढी होते. नंदुरबारमध्ये पार पहाडात सुद्धा त्या ठिकाणी ती तयार होत असते, बरोबर आहे ना. एवढी छान दिसते. तिचे जेव्हा साविले, आता 3 दिवसापासून इथं मी ताई साविले करतोय, पानातल्या भाकरी. अक्षरशः मी स्वतःच आदिवासी आहे तरी 2 दिवसापासून पानातल्याच भाकरी खातो, 2 दिवसापासून. कारण त्या दुर्मिळ आहे, इथल्या पालघरच्या महिलांनी बनवल्यात. कारण आपण जसे ही संस्कृती वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणली, तशी आपण चंद्रपूरमधून, गडचिरोलीतून, यवतमाळमधून भाज्या सुद्धा आणल्यात. त्याचा आस्वाद काहींना मिळाला असेल, काहींना नसेल, राहिला असेल त्यांनाही त्या ठिकाणी तो आस्वाद दिला जाईल. अशाही पद्धतीची मी या ठिकाणी आपल्याला उल्लेख करतो. त्या राहीबाई पोपेरे, पद्मश्री दिकल्या दिंडा, शिशोरीताई पेडणेकरांनी अतिशय सहज फोन केला, पत्रिका पाठवली. आल्या ते येतील बाबा, एवढी मोठी माणसं मुंबईची येतील असं काय माहिती. पण खरंच समाजाच्या वतीनं आपला आभार मानतो. हिनाताई तर काय, हिनाताईंनी 2 बाजू म्हणजे समाजाच्या आहेत, माजी खासदार आहेत आणि साहेबांची हाजरी त्या ठिकाणी आपण लावली. कारण साहेबांची प्रकृती थोडी, गावित साहेबांची प्रकृती, डॉक्टर गावित साहेबांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि ताईंनी येऊन ती जागा त्या ठिकाणी भरली. वर्षा उसगावकर साहेब, ताई सिनेकलावंत, मला भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही किती कमनशिबी आहेत. आता सुद्धा जर माझा विचार होता असेल तर पहा ना कुठं एखाद्या तुमच्या फिल्ममध्ये कुठं काही करता येणं शक्य असेल तर मी प्रयत्न करून पाहिजे. कारण भुजबळ साहेबांनी सिनेमा काढला तेव्हा उसगावकर ताई त्यांच्या सिनेमात काम करत होत्या. आता मलाही वाटायला लागलं मी सुद्धा करू शकतो का काय असं मला वाटतं. पाच जमत असेल तर काय
भले कुठेही फोटोत आलो मी, पडदा बांधताना का होईना तरी भरपूर झालं. तर त्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या उसगावकरताई, बेर्डेताई, गणेश पुरे साहेब, गौरव मोरे, एवढे सगळे आपण बोललो, उठलो, बसलो, पण काय कला केली असेल असे मला वाटते. एक म्हणजे जे ॲक्युपंक्चरच होऊन गेले, एवढ्या टाळ्या पडल्या त्यांच्या याला. कारण हास्य जत्रा, हसतच राहायचं. आणि हसणं हा सुद्धा एक व्यायाम आहे. हसण्यानं सुद्धा, किंवा बाबा सांगतात डिकल्या बाबा, हे फुकल्याने रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेण्याची गरज नाही, कारण रात्र रात्र वाचवतं. आणि आदिवासीची प्रत्येक संस्कृती अशीच आहे का ती लाईफ मध्ये रोजच्या रोज कामाला येणारी, रोजच्या रोज त्या ठिकाणी ती उपयोगात येत असते. तसेच स्पाईन स्पेशालिस्ट आता ज्यांनी डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, परब शिवालीताई परब, सिने अभिनेत्री, हेही इथं उपस्थित आहेत. काय माझं नशीब असेल, मी मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच लोकांना आमंत्रण केलं, सगळेजण आले. आताही आपल्याला आमंत्रण केल्यावर सगळ्यांचे शूटिंगचा पिरियड असताना सुद्धा सगळ्यांनी तुम्ही वेळ काढला. मी सगळ्या समाजाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आणि वनरंगाच्या वतीनं आपले आभार मानतो. आदिवासी हा तसा निसर्गपूजक आहे. आपण येताना बघितलं असेल, बाहेर स्टॉल लावलेत. प्रत्येकाला मी तर बाकीचं सांगण्यापेक्षा इथं जेवढे 100-150 लोकांनी डान्स केला असेल, किंवा त्या मुलीनं डान्स केला, किंवा त्या मुलीनं स्पीच दिलं इंग्लिशमध्ये, आदिवासी हा निव्वळ आदिवासी म्हणून ही संस्कृती टिकावी म्हणून आम्ही हे सगळं करतो. नसेल तर आता आदिवासींमध्ये सुद्धा उच्च शिक्षित मुलं झालेत, मुली झाल्यात, परंतु त्याच्यानंतर का होईना आता याच्यात काही सर्व्हिसवाली मुलं होती डान्स करणाऱ्यांमध्ये, काही शेती, काही व्यवसाय करणारी मुलं होती. पण हे सिनेकलावंतांनी मला मागच्या वर्षी विचारलं होतं का ही तुमची लोक डाएट काय करतात म्हणे. एकाचं पोट वाढलेलं नाही. आता मी आदिवासी आहे, पण आता 7-8-10 वर्षापासून थोडा बाजूला झाल्यामुळं, म्हणजे आदिवासी आहेच पण ते पोट वाढून गेलं. बाकी आमच्या एकाही माणसाला डाएट करण्याची गरज नाही, कारण त्याचं ओरिजिनल डाएट हे सगळं खाद्यच ओरिजिनल आहे. आता इथं लेबलिंग बाकी ओरिजिनल 100% आमकं युक्त, मध्ये काय ते नाही माहिती. इथं बाकी तुम्हाला जे पाहायला मिळेल ते वरून लेबल कसा असेल नसेल, पण मध्ये बाकी ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल. कारण नागलीच्या शेतात नाचणी, एक खताचा 1 अंश सुद्धा राहत नाही, पेस्टिसाइडचा 1 अंश सुद्धा राहत नाही. रायताई सांगतील भातात आमच्या पुरतं तरी आम्ही काळी खडशी, ढवळा राघोग, कोळपी, बासमती, आंब्या महूर अशा वेगवेगळ्या जातीची आमच्या पुरतं करतो. कारण तुम्ही घ्यालच असं आम्हाला वाटत नाही, कारण आता सगळ्यांना सवय झाली कमी पैशात खूप मिळालं पाहिजे. आणि हे जे काही नैसर्गिक शेतीत पिकवलं जातं त्याचं उत्पन्न थोडं कमी येतं, पण तेच तुम्ही मंडळीनं जर ते घेण्याचं ठरवलं तर मला वाटतं आम्ही मोठ्या प्रमाणात ते उत्पादन करू शकतो. का जसं वरई मला वाटतं 100-150 रुपये किलो भगर, का जी आमच्या इकडं 40 आणि 45 रुपये किलो मिळते. मी इथं एक बाई आहे बिचारी, ती भाकरी करते नाचणीच्या आणि ज्वारीच्या. तिला मी जाऊन भेटलो, म्हटलं ताई तुला मी नागल्या काय भाव देते, तर म्हणे 40 रुपये किलो. म्हटलं 20 रुपयाने तुला पाहिजे ते 5-6 क्विंटल आणून देतो. आता तिची अडचण वेगळी, 5-6 क्विंटल आणायची तर मुंबईच्या घरात ठेवायची कुठं,
मला 10-5 किलो दर हप्त्याला आणून द्याल का? ताई जमणार. पण हिशेब कसा असावा तिच्याकडून सुद्धा, त्या ताईकडून सुद्धा शिकण्यासारखं होतं. म्हणजे मी हे का सांगतो का, नागलीची भाकर तुम्ही का खा, कॅल्शियम असेल म्हणून तर खाच खा. पण त्या ताईचं म्हणणं आहे, म्हटलं किती भाकरी करता तुम्ही रोज? तर म्हणे कधी 10, कधी 20. मग तिने वार सांगितले. मंगळवारी म्हणे 40 भाकरी, 45, 50 भाकरी लागतात, आणि शुक्रवारी 80-90 भाकरी लागतात. मला समजलं नाही ते गणित. असं का? तर म्हणे मंगळवारी बरीच लोक नॉनव्हेज खात नाहीत, म्हणून भाकरी थोड्या कमी लागतात, आणि शुक्रवारी बाकी जास्तीत जास्त लोक नॉनव्हेज खातात, आणि म्हणून भाकरी 80 लागतात. याचा अर्थ नॉनव्हेज बरोबर तुम्ही पराठा घ्या, नाही तर अजून काही घ्या, रुमाली रोटी घ्या, नागलीची टेस्ट जी आहे ती दुसऱ्याला अजिबात नाही. सगळं आहे ते ओरिजिनल. कारण ओरिजिनल आदिवासी आहे, कारण तो जंगलात निसर्गात राहतो. त्याची निसर्गाशी जी ओळख आहे ती मला वाटते दुसरी कोणाची असेल असं वाटत नाही. हिना काही मी सांगत असतो का, आदिवासी हा खरा शास्त्रज्ञ आहे. आयुर्वेद जंगलातूनच आला असेल ना? का आयुर्वेद इकडं कुठं पठारी मैदानात असेल किंवा बागायतात असेल असं नसेल. आणि त्यालाच धरून आयुर्वेदाची कल्पना येऊन मी सहज बोलत असतो बऱ्याच ठिकाणी. हे प्लॅस्टर जे आलंय, हे प्लॅस्टर आमच्याकडं ताई अजूनही प्लॅस्टर नाही करत. हात मोडला, पाय मोडला, बाबा सांगतील ना, बांबूच्या कांबा लावायच्या, आणि खरबटाची मुळी, खरबट एक झाड आहे तर ते इतकं चिकट आहे तर ते ठेसायचं, आणि त्या सालीनं फक्त असं गुंडाळायचं आणि ठेवायचं तसं. आणि सूर्यमाळचं हाड सांधीचं औषध घ्यायचं. माझं स्वतःचं हाड तुटलं होतं, कानाला लागलं होतं. एक टीटीचं इंजेक्शन घेतलं नाही, एकही गोळी घेतली नाही, कारण आदिवासी ना. आज तर तुमच्या समोर तसा उभा आहे. हे जे काही पॉवर आहे, हे काही जे तुमचे कंटेन आहे, ते फक्त त्याच मातीत मिळू शकतात जिथं खताचा अजूनही लवलेश नाही. म्हणून साठी ह्याच्या पाठीमागचा उद्देशच तो आहे का आम्ही खूप पिकवतो, फक्त विकायची व्यवस्था आमच्याकडं होत नाही. आणि म्हणून ताई आपण महापौर होतात, आम्हाला मदत करा. बचत गट आम्ही खूप काही बनवून देऊ. आता इकडं बचत गटांचं कसं झालंय, फक्त पापड. मध्यंतरी आले होते त्या पत्रवाळ्या, तेवढंच तेवढंच नाही होत. आता इथं जर बाहेर गेलात आपण, तिथं तुम्ही गेल्या असाल नसाल, टेस्ट घ्या. काही वस्तू तिथं बनवलेल्या आहेत. हिनाताई, बेर्डेताईंना, यांना, उसगावकर ताईंना जरा त्या चिक्क्या घेऊन द्या. वरईचं पॉपकॉर्न आहे, आणि त्याच्यात मोहाचं सांगावं का नाही काय माहित नाही, त्याच्यात मोहाचं त्याला काय म्हणतो आपण, सॉस, पाक, मोहाचा पाक, तो त्याच्यात टाकलाय. आणि ती चिक्की काल परवा अनेकांना आम्ही दिली, अनेकांनी खाल्ली. आता मऊ म्हणला का आदिवासी, आणि आदिवासी म्हणला का मोहाची दारू. मोहाची दारू नाही. मी परवा शरद पवार साहेब होते, साहेबांना सांगितलं, साहेब आमचं हे काय, तुम्ही काय खाता ते काजू बदामला काय म्हणतात, ड्रायफ्रूट. आदिवासीचं ड्रायफ्रूट आहे, ते ड्रायफ्रूट आहे, तुम्ही खा. त्याच्यात 0% अल्कोहोल आहे. अल्कोहोल म्हणजे दारू ना, पण ती कधी तयार होते, ती तयार करण्याच्या आम्हाला विचारा, मला विचारा, मी करतो. ती तयार झाल्यावर अल्कोहोल येतं त्याच्यात. म्हणजे
त्याची प्रोसेस केल्यानंतर त्याच्यात दारू होते. का ज्या दारूनं भुजबळ साहेब आहेत त्याचे साक्षीदार, मी भुजबळ साहेबांनाही सांगितलं होतं ना. करोना आला, शरद पवार साहेब आले नाशिकला, साहेब होते, जेवायला बसले. भुजबळ साहेब, टकले साहेब, टोपे साहेब आरोग्यमंत्री होते. आम्ही सगळेजण जेवायला बसलो, शरद पवार साहेब जेवायला बसले आणि साहेब ते ज्यूस घेतात. मी साहेबांच्या समोर कालही सांगितलं, परवा साहेबांनी तो टावेल बांधला होता आणि जेवायला लागले तर म्हणे काय रे ती इकडं तुझ्या तिकडं कसं काय म्हणे, त्या कोरोनाचं काय प्रसार कसा आहे, जरा सॅनिटायझर वगैरे घेऊन जा म्हणे, 2-4 टाक्या मी पाठवून देतो नाशकात सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांमार्फत आपल्या ग्रामीण भागात त्या द्या का जेणेकरून सॅनिटायझर वापरतील. मी बोललो साहेबांना, आम्ही जेवत होतो, मी बोललो म्हटलं साहेब आमची लोक सॅनिटायझर वापरत नाही. म्हणजे का बरं? तर म्हटलं लोक म्हणतात का सॅनिटायझरमध्ये 67% अल्कोहोल आहे आणि ते एकदा लावायचं पुन्हा 2 तासांनी त्याचा अंश जातो, पुन्हा लावायचं. आता हिनाताई डॉक्टर आहेत, त्या सांगतील. आणि म्हणे मग काय करतात? तर म्हटलं एवढीशी मोहाची दारू बरोबर ठेवतात, सकाळी लावतात, दिवसभरात 2-3 वेळा हात धुतात. सेंट आणि पावर जेवढाचे तेवढाच दिवसभर वास जातच नाही. साहेब हसून बोलले, म्हणे तो हात जर तोंडाजवळ गेला तर म्हटलं तसं आहे, आम्ही नवरा बायको रोज थोडी थोडी घेतोच. साहेब जो हसले, टावेल भरला. भुजबळ साहेब म्हणायचे तू लगेच उठून बाहेर जा. पवार साहेब म्हणायचे बसू द्या, खरं सांगतो तो, खरं सांगतो म्हणे. तर विनोदाचा भाग जरी असेल तरी झाली थोडी चूक आमची. आम्ही करोनाच्या काळात आम्ही कुठला इलाज रेमडेसिवीर अमुक घेतलं नाही. मग तुम्हाला वाटलं तेच घेतलं, तसंही काही नाही. पण काही जोडीदारांना आम्ही ते पार्सल केलं. आता काहींनी ते सोडलं, काहींनी सोडलं, पण काही कायमच्या कामाला लागून गेले. तर आताही कोरोना गेला तरी तेच. अशा ज्या जंगली वनस्पती आहेत त्याच्यात खूप काही त्याच्यात आहे आणि ते निसर्गानं ह्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी निश्चित ते एक वरदान आहे त्या निमित्ताने दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. खूप बोलण्यासारखं आहे. परंतु हे कार्यक्रम सुद्धा काही ना काही आपण किंवा भुजबळ साहेब असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून काहीतरी ते मिळावं हा उद्देश सुद्धा असतो. जसं मागच्या वेळेला मी भुजबळ साहेबांना हाच कार्यक्रम जेव्हा अटेंड केला साहेबांनी, साहेब बोलले तू एक काम कर रे, तुला एखादी सफर काढ आदिवासी आमदारांची आणि एक देश साहेबांनी कोणता तरी सांगितला का स्वतंत्र देश आदिवासींचा आहे. तर मला आदिवासी देश नको आहे साहेब, पण जसं अजूनही खूप काही आदिवासींसाठी करण्याची गरज आहे, शैक्षणिक असेल, आरोग्याचं असेल, का जसं परिस्थिती पाहिल्यानंतर समोरच्याला ते दाखवलं जातं. जसं गावित साहेब आदिवासी विकास मंत्री होते, इथंच राहायचे सुरुचीला. आम्ही 2 जण बसलो, म्हणे मी बोललो म्हटलं साहेब आपल्या लोकांच्या तब्येतीला काटकुळ्या हो, अरे काय करतील म्हणे. आता इथं तुम्ही त्या महिला बघितल्या असतील, त्या महिलांचं वजन 40-45 किलोच्या वर नाही, पण त्या लाकडं आणतात, सरपण आणतात चुलीला लावायला, 50-55-60 किलोची मुळी डोक्यावर आणतात. आणि मग ते स्वतःच डॉक्टर त्याच्यामुळे म्हणायचे अरे ते ओल्या आणतात म्हणे, आणि ओल्याच सरपण लावतात आणि त्या फुकणीनं फुकतात. फुकला का राख उडते आणि असं केलं, परत हवा घेतली का ती पोटात जाते. मग काय करायचं ते मला विचारायचे. मग आपण असं करा ना, आदिवासी विकास मार्फत गॅसची योजना करा ना आपल्या लोकांना सगळ्या. एकाच रात्रीत डॉक्टर गावितांनी आपल्याला ही योजना पहिली महाराष्ट्रात चालू झाली, नंतर देशात चालू झाली. हे कुठेतरी हे समाजासमोर आल्यावर त्याच्यातून काही ना काही मिळतं असा सुद्धा उद्देश त्या निमित्तानं माझा हा आहे. मी निश्चितच याच्या पुढं अजून वेगवेगळ्या पद्धतीनं, का जसं मुलींमध्ये एक न्यूनगंड असतो, पालकांमध्ये न्यूनगंड असतो, का हे काम आपलं नाही,
एवढं शिकवणं आपलं काम नाही. पण आताच्या काही उईके मुलगी होती, तिची परिस्थिती विचारा तुम्ही. अशा अनेक मुलींची. परवा मी एक मागच्या पंधरवाड्यात सगळे तुमचे कोणते हे लोक खेळाडू आणि दुसरे काय अँकर क्रिएटर हे 150-200 लोकांना नाशिकमध्ये बोलवलं होतं. त्यांची अक्षरशः काहींची परिस्थिती ताई त्या सांगता सांगता रडायच्या. अशा परिस्थितीतून इथवर ही लोक जाण्याचा प्रयत्न करतात. हा एक आदर्श म्हणून समाजापुढे जावा हा उद्देश त्या निमित्तानं आहे. खूप बोलण्यासारखं असेल तरी वेळ भरपूर झाला आहे. मी निश्चितच आपल्या सर्वांचा ऋणी राहील की अजून पुढं भविष्यात जे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो त्या कार्यक्रमांना आपण अशीच हाजरी जर लावली किंवा असंच येऊन आम्हाला ऊर्जा दिली तर कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीचे साजरे केले जातील. बऱ्याच लोकांना तर मी ॲक्टर येणार आहेत ह्याच्याच नावावर तुम्हालाच पाहायला जास्त मंडळी आलेली. म्हणून अशाच पद्धतीने सहकार्य करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर.